नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृत संस्कार खजिना मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे छोट्या दोस्तांसाठी आमच्या लहानपणीच्या कथा आम्ही ज्या ऐकल्या आहेत त्या कथेतून आम्हाला काय बोध झाला, आम्हाला काय संस्कार मिळाले हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. त्याचबरोबर आपलं एक एक स्तोत्रही तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्तोत्र समजली पाहिजेत. तुम्हाला आपले सगळी स्तोत्रही यायला हवी आहेत जी आपले भारतीय संस्कृतीत महत्त्वाची आहेत. ते पाहणार आहोत. आणि सुरुवातीला आपण गणपतीचा मंत्र म्हणणार आहोत. मूषकवाहन मोदकहस्त चामरकर्ण विलंबित सूत्र वामनरूप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पादनमस्तु. गणेशाला वंदन करून आपण सुरुवात करूया. आधी आपण तुम्हाला हसूया, कथा सांगूया. तर एका गावात एक मुलगा आणि त्याची आजी असे राहत असतात. आणि उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटापाण्यासाठी त्यांना काय करावं लागेल तर ते मेंढरं पाळत असतात. मेंढरं म्हणजे गोठ. तुम्हाला माहिती असेल, इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांना मेंढी, गोठ, त्यांची छोटी शेळ्या, बकरी असे ते पाळत असत. आणि त्यांना चरायला न्यावं लागत असे. आणि मग काय व्हायचं, आजी नातवाला बरोबर घेऊन जायची. कुठं त्यांना चरायला गेल्यावर छान छान गवत मिळेल खायला अशा पद्धतीने. एक दिवस आजी म्हणते की बाळा तूच जा मेंढ्या चरायला घेऊन. आणि मग काय होतं, तो छोटा मुलगा मेंढ्या चरायला घेऊन जातो. आणि मग त्याला अशीच सगळ्या लोकांची गंमत करावी म्हणून तो खोटंच म्हणतो, वाघ आला, वाघ आला, वाघ आला, माझ्या मेंढ्या खायला लागल्या, माझ्या मेंढ्या खायला लागल्या. आणि गावातली सगळी लोकं हातातली कामं सोडून काठ्यार घेऊन त्या वाघाला मारायला किंवा याच्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी यायला लागले. आणि असं आल्यावर तो हसायचा फिदी फिदी आणि आलाच नाही वाघ म्हणायचा. आणि मग लोक कंटाळून निघून जायचे. दुसऱ्या दिवशी तसंच, तिसऱ्या दिवशी तसंच. आणि खरोखर एक दिवशी तो मेंढ्या चरायला घेऊन गेला असताना खरोखर वाघ येतो. वाघ न येता लांडगा येतो. लांडगासुद्धा मेंढ्यांना खातो. आणि मग तो कितीही लांडगा आला रे, लांडगा आला ओरडायला लागला, वाघ आला रे, वाघ आला ओरडायला लागला, तरी लोकांनी आता ठरवलं असतं की हा खोटं बोलणारा मुलगा आहे, याच्या मदतीला आपण जायचं नाही. आणि त्या दिवशी लांडगा आणि वाघ त्याच्या मेंढ्या सगळ्या फस्त करतात. म्हणून आपण लहान मुलांनी एक लक्षात ठेवायचं, खोटं कधीही बोलायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, कुणाची चेष्टा करायची नाही. आपल्या वेळेला कोणीही मग उपयोगी पडायला येणार नाही, तेव्हा खोटं कधी बोलू नये. नाहीतर आपली लांडगाला रे लांडगाला गोष्टीसारखी तऱ्हा होईल. आपल्या मदतीला वेळेला कोणीच येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला आवडली का तेही तुम्ही मला कळवा. माझ्या नंबरवर कळवलं तरी चालेल. पुढे तुम्हाला कोणत्या गोष्टी ऐकायच्या त्याही तुम्ही मला कळवू शकता. त्याप्रमाणे आपण गोष्टी घेऊया. ही झाली छोट्या मुलांची गोष्ट. आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे सूर्याला नमस्कार. ज्यांना ज्यांना सूर्यनमस्कार घालता येतात त्यांनी सर्वांनी सूर्यनमस्कार घालावेत. आता उन्हाळा आहे म्हणून थोडेसे घाला. आणि मग जरा पावसाळा किंवा हिवाळ्यात तुम्ही जास्त सूर्यनमस्कार घातले तर त्याचा तुमच्या शरीराला उपयोग होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्यासाठी जे जे लोक
सेवा देतात. म्हणजे पेपरवाला येतो, दूधवाला येतो किंवा आपल्याकडं काम करणाऱ्या मावशी आहेत, पोळ्या करायला येणाऱ्या मावशी आहेत आणि आपले आई-वडील आपल्यासाठी खाऊ आणतात, आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला उपलब्ध करून देतात, चांगल्या शाळेत घालतात, चांगले संस्कार देतात. त्या सर्वांना तुम्ही प्रत्यक्ष थँक्यू ज्यावेळी आपण प्रत्यक्ष थँक्यू म्हटलं तर चालणार आहे, तेव्हा तुम्ही जरूर म्हणा. आणि समजा असं झालं की चार चौघात आता थँक्यू कसं म्हणावं, तर मनात थँक्यू म्हणा. एखाद्याविषयी मनात कृतज्ञता व्यक्त केली तरीसुद्धा ती त्याच्यापर्यंत पोचते. आणि तुम्हाला आत्ता लहानपणापासून जर चांगल्या संस्कारांची सवय लागली तर मोठेपणी तुम्हीसुद्धा तुम्हाला अनेक जणांचे थँक्यू ऐकायला मिळतील. तुम्हीसुद्धा सर्वांसाठी आयकॉन असाल. अशासाठी आपली ही सुरुवात आहे ती उत्तम चांगली व्हायला हवी. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकटनाशन गणेश स्तोत्र. हे स्तोत्र अगदी छोटंसं आहे, पण तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. संकटनाशन स्तोत्रम श्री गणेशाय नमः. नारदुवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं माल्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशतानि नामानि त्रिसन्ध्या यः पठेन्नरः न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रं, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. असं 8 श्लोकांचंच हे गणेश स्तोत्र आहे. आणि हे कोणी केलं आहे, हा रचयिता कोण आहे, तर इति श्री नारदपुराणे संकटनाशन गणेश स्तोत्रम संपूर्णम. हे गणेश स्तोत्र नारदांनी लिहिलेलं आहे. आणि हे जर 6 महिने आपण सलग म्हटलं तर आपल्या विद्याभ्यासात आपल्याला यश मिळेल. त्याचबरोबर ज्याला धनाची अपेक्षा आहे त्याला धन मिळेल, ज्याला पुत्राची अपेक्षा आहे त्याला पुत्र मिळेल. असं ह्याचा फक्त आपण विश्वासाने म्हटलं की आपलं हे कार्य नक्की घडेल. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आपण नक्की कळवा. आपण सतत 2-3 दिवसांनी भेटतच जाऊ, जेणेकरून तुम्हाला एकदम त्याचा ताण येणार नाही की अरे एक स्तोत्र झालं आता ते कधी पाठ होणार. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघून किंवा आपल्या यूट्यूबलासुद्धा संकटनाशन स्तोत्र तुम्ही सर्च केलं ते लावून तुम्ही शांत चित्ताने ऐकलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो. स्पष्ट उच्चारात ते आपण ऐकलं आणि रोज आपण नियमित वेळेला स्नान केल्यानंतर ठराविक वेळेला 3 वेळा, 4 वेळा, 11 वेळा, 21 वेळा असं ऐकलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. जसं जसं तुम्ही छोटे दोस्त असाल तर तुम्ही 1 वेळा ऐका. जे मध्यम 7वी 8वीतली मुलं आहेत त्यांनी 3 वेळा, ज्यानं जमेल त्यांनी 11, 21 असं क्रम वाढवत जा आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. जय गणेश, जय गणेश.